यंदा 2025 या वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात होणार आहे। वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसेल की नाही आणि भारतात सूतककाळ वैध असेल की नाही हे जाणून घेऊया। आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवसांना विशेष महत्त्व दिले जाते। धार्मिक शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाहीत। या दिवशी चांगलं काम केल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात। तर 2025 सालचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण लवकरच होणार आहे। शेवटचे चंद्रग्रहण 2025 सालच्या सप्टेंबर महिन्यात होईल। हे पूर्ण चंद्रग्रहण असेल जे भारतात दिसणार आहे। चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे। हिंदू धर्मात चंद्रग्रहण ही एक धार्मिक घटना आहे ज्याचे विशेष धार्मिक महत्त्व असते। हिंदू धर्मात ग्रहणाच्या वेळी येणारा सूतककाळ देखील वैध आहे। या काळात सर्व प्रकारच्या पूजा आणि शुभ कार्यांना मनाई आहे। 2025 या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी होणार आहे। भारतीय वेळेनुसार रात्री 9:58 चंद्रग्रहण सुरू होईल आणि 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1:26 पर्यंत चालेल। या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी हा 3 तास 28 मिनिटे असेल। पूर्ण ग्रहण हे 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:01 होईल आणि रात्री 11:42 पूर्ण चंद्रग्रहण होईल। पूर्ण ग्रहण 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:22 संपणार आहे। चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो। 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:19 सूतक काळ सुरू होईल आणि 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1:26 चंद्रग्रहण संपेल। 2025 मध्ये होणारे चंद्रग्रहण भारतात दिसेल, त्यामुळे या ग्रहणाचा सूतक काळ भारतातही वैध असेल। या काळात मंत्रांचा जप करावे आणि दान करावे। मंडळी, जेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा त्याला चंद्रग्रहण म्हणतात। चंद्रग्रहण नेहमीच पौर्णिमेच्या दिवशी होते। हिंदू कॅलेंडरमध्ये पौर्णिमेच्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात। चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रावर पडणारा सूर्यप्रकाश पृथ्वीद्वारे रोखला जातो। मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी चांगली वेळ पाहिजे असते। मान्यतेनुसार ग्रहणाच्या वेळी कोणत्याही प्रकारची चांगली कामं करू नये। ग्रंथानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे दोन्ही ग्रहण अशुभ मानले जाते। चंद्रग्रहणाच्या वेळी महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात। ग्रहणाच्या काळामध्ये महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे येतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होत नाही। ग्रहणाच्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते। चंद्रग्रहणाच्या काळामध्ये चांगले काम केल्यामुळे तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही। धार्मिक श्रद्धेनुसार ग्रहणाच्या काळात सूतक काळ देखील म्हणतात। ग्रहणाचा हा काळ अशुभ मानला जातो। ग्रहणाच्या काळामध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत। चंद्रग्रहणाचा त्यांच्यावरती कोणताही वाईट परिणाम होऊ नये म्हणून महिलांनी हे नियम पाळलेच पाहिजे। या नियमांचे तुम्ही पालन केल्यास तुमच्या आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही। चंद्रग्रहणाच्या सूतक काळात महिलांनी अन्न शिजवू नये। सूतक काळात महिलांनी केस कापू नयेत आणि केसांना तेल लावू नये। महिलांनी या काळात चुकूनही झोपू नये। सुतकाच्या काळात महिलांनी मेकअप करू नये। चाकूसारख्या धारदार वस्तूंनी काम करू नका। सूतक काळात महिलांनी शिवणकाम किंवा भरतकाम करू नये। सूतक काळामध्ये अन्न सेवन करू नका। घराच्या खिडक्यांवर जाड पडदे लावा, जेणेकरून ग्रहणाचे नकारात्मक किरण घरात प्रवेश करू नये। ग्रहण संपल्यानंतर गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करा। भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे ध्यान करा। तुमच्या आवडत्या देवताचे ध्यान करा। गर्भवती महिलांनी त्यांच्या अन्न आणि पेयांमध्ये तुळशीची पाने घालावीत। यंदा पितृपक्षाच्या सुरुवातीलाच हे ग्रहण येत आहे, त्यामुळे या घटनेला विशेष महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे। हे चंद्रग्रहण भारत, युरोप, आशिया खंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका, पश्चिम उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागात दिसणार आहे। युरोपमधील इंग्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स यासारख्या देशांमध्येही हे ग्रहण दिसेल। या चंद्रग्रहणाचा सूतक काळ दुपारी 12:57 सुरू होईल आणि ग्रहण संपेपर्यंत चालेल। मंडळी, या काळात स्नान, दान, मंदिरात जाऊन पूजापाठ करू नये। तुम्ही मनातल्या मनात मंत्र जप करू शकता। सूतक काळात देवाच्या मूर्तींना स्पर्श करू नये। या काळात जेवण करणं टाळावं, पण गर्भवती महिला, वृद्ध आणि लहान मुलं फळं खाऊ शकतात। मात्र सूतक सुरू होण्यापूर्वीच खायच्या पदार्थांमध्ये तुळशीची पानं टाकावीत। ग्रहण संपल्यावर स्नान करावं आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना दान द्यावं। चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी। त्यांनी कोणत्याही प्रकारची कामं करू नये। ग्रहण काळात गर्भवती महिलांनी स्वयंपाकघरातील कामे करू नयेत। सुई, धागा, थ्रेडचा वापर करू नका।
कोणतीही गोष्ट सोललेली किंवा कापू नये. गर्भवती महिलेच्या वातावरणातून चंद्रग्रहणाचे नकारात्मक घटक काढून टाका. गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये आणि ग्रहण थेट पाहू नये. चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी स्वयंपाक करणे टाळा. या काळात वातावरण दूषित असते, त्यामुळे या काळात जेवण देखील बनवू नका आणि खाऊ देखील नका. ग्रहणाच्या वेळी अन्नसेवन केल्याने बालकांच्या विकासावर परिणाम होतो. पण तुम्हाला या काळात जेवण खायचे असेल तर तुम्ही देखील तुळशीचे पान ठेवून देखील जेवण खाऊ शकता. असे मानले जाते की या काळात ग्रहण गर्भाच्या विकासावर परिणाम करते आणि गर्भवती महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल देखील करते. या काळात गर्भवती महिलेला मूड स्विंग, चिंता जाणवते. याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरीही भारतात हा धोका टाळण्यासाठी गर्भवती महिलांना ग्रहण काळात घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे या काळात काही न केलेले योग्य असते.